शॉर्टकट मध्ये लग्नाचा कार्यक्रम झालेला आहे। लग्नाचा कार्यक्रम झाल्यानंतर या लग्नाच्या कार्यक्रमासाठी आहेरा करता ज्योतिताई रेड्डी यांच्याकडून 101 रुपयाचं बक्षीस आले, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा। सुंदर असा लग्नाचा कार्यक्रम झाल्यानंतर असतो नाव घ्यायचा कार्यक्रम। दिस इज माय हजबंड सुंदर असं नाव घेतील। अन बाबा ओ बाबा येतन माझं लग्नाला, वा 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 येतन माझं लग्नाला, नाव घेतील। भाजीत भाजी मेथीची, माझ्याने माझी फिरतीची। काय म्हणते? भाजीत भाजी मेथीची, माधुरी माझ्या प्रीतीची। मी नाव घेतो। जेवढी 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 होता लसूण आणि आमच्या यांना आणलं गाडवा बसून। आणि बाबा ओ बाबा येतन माझं येतन माझं लगीन लावा, बाबा बाबा येतन माझं लगीन लावा। आणि बाबा हो बाबा येतन माझं लगीन लावा, येतन माझं लगीन लावा, येतन माझं लगीन लावा, येतन माझं लगीन लावा। हो घ्यावाच लागतंय, नाही तर असंच रातभर ऐका ते म्हणतंय घ्यावाच लागतं। बाबा हो बाबा येतन बाबा येतन माझं लगीन लावा, येतन माझं लगीन लावा। या ना मी आहे ना इथं। माग माग बाबा ओ बाबा बाबा येतन माझं लगीन लावा। विसरून जाईन पुन्हा। सासूबाई बसली आईस पैस, माधुरी माझी चंपी म्हैस। हो 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 मला काय म्हणते मावशी चंपी म्हैस? मी खरंच म्हशी सारखी दिसते का? मी कशी दिसते हे कसं दिसते? मोडलेलं 3 टाकी टमटम। मला म्हणतंय चंपी म्हैस। आता मी नाव घेतो, ऐका। यांचं नाव काय? दशरथ। गाव कोणतं? वायगाव। जिल्हा लातूर। लातूर वायगाव आपल्या दिंडीत आहेत ना? बरं ऐका। देवळी देवळी देवळीत होता पेडा, मला चंपी म्हैस म्हणते। देवळी देवळी देवळीत होता पेडा, आणि हा दशरथ कसा तू वायगावच्या बकालीचा रेडा। आणि बाबा हो बाबा येतन माझं लगीन लावा, बाबा हो बाबा येतन माझं लगीन लावा। हे झाला लग्नाचा कार्यक्रम।
इकडे बसलेलं पाहुणं आपलंच मामा आहे, सगळं आपलंच पाहुणं आहे, सगळं हे सगळे आपल्याच आत्या आहे. जी आत्या पैसे देणार नाही तिच्या डोक्यात सकाळी वाजल्याशिवाय राहणार नाही. असं काही होणार नाही. सगळ्याकडे जायचं. मामा इकडे ते निमे खिशात घालतय. लय चॅप्टर आहे. सगळ्याकडे जायचं. ऐकून घ्या. हे घेऊन आपल्या रावटी कुठे ते घेऊन तिकडे नाही जायचं, तिकडे यायचं गाडी तिकडे आणि खिशात बी घालायचं नाही. सुरुवात करायची. सरपंच मामा कुठे? सरपंच मामा आहे बघा. सरपंच मामापासून सुरुवात करायची. सगळ्याकडे जायचं, सगळ्याकडे बरं का. आणि चिल्लर घ्यायची नाही, नाहीतर सगळ्याकडे जायचं. ऐका, विनोदाचा भाग सोडून द्या, इकडे लक्ष द्या. आणि आता शेवटचं 10 मिनिटाचं पात्र होईल, कृपया ऐकण्यासारखं आहे. ऐका, शेवटचं पात्र होईल. तत्पूर्वी सर्वांनी एकदा भजन करा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा. जाता जाता शेवटचं लक्ष द्या. जीवन खूप सुंदर आहे, सुंदर जगत चला. आता पुढे जे काही सांगितलं मला याच्याशी काही घेणं देणं नाही. आता शेवटचं पात्र आहे. अरे ऐका दादा नोर, ऐका दादा नोर, ऐका दादा नोर होर, ऐका दादा नोर, 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 ऐका दादा नोर. अरे जे काही सांगणार ते खरं खरं सांगणार. इतक्या लोकात सगळं काही काही सांगणार. महाराज इकडे सदाशिव महाराज या इकडं. असं आपल्याच दिंडीतले म्हणून हाताखाली घेतो जरा. इकडे हाताला या. जे काय सांगणार ते खरं खरं सांगणार. इतक्या लोकात सांगणार, खरं खरं सांगणार. फक्त होय म्हणायचं. काय बी म्हणलं की काय म्हणायचं? फक्त काय म्हणायचं? होय 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 होय. बरं ऐका, काय बी म्हणलं की फक्त होय म्हणायचं. फक्त होय म्हणायचं. सकाळ भविष्य बघायचं का नाही? मग सकाळी सकाळी ज्या हाताचा वापर करीत नाही तो हात दाखवा मला पटकन दिशी. मुद्दाम दाखिला होय म्हणलं का कन्फ्युजन झालं. राईट लेफ्ट करायला बरं तुम्ही माझ्या पुढचे दिसतंय. तर ऐका, हाताकडे बघून सांगणार, सगळं सांगणार. गावात भावकीत पाहुण्या रावळे तुम्हाला एखाद्याचं बरं वाईट झालेलं बघवत नाही. खरंय का नाही? काय म्हणायचं? होय म्हणे. हा एवढं मात्र लक्ष नाही तर होय म्हणणार नाही तसं मला. फक्त काय म्हणायचं? बरं ऐका दादा, हाताकडे बघून असं सांगतो. अरे मनाजी पाटील देह गावचा विश्वास धरू नको त्याचा गत करेल नेमाचा पाडीला फाशी. दादा तू या गावचं पाटील पण गावाला पाटलासारखी वागणूक देत नाही. गावात भावकीत पाहुण्या रावळ्यात बोवा माळकरी दिंडीमध्ये एखाद्या माऊलीचं तुला बरं वाईट झालेलं बघवत नाही. खरंय का नाही? दादा 8 महिने झाले सारखं तुझ्या पोटात कुटू 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 दुखायलंय. खरंय का नाही? पोटात दुखायचं एक कारण आहे दादा, शेजारच्यानी बंगला बांधलाय तेव्हापासून दुखतोय. खरंय का नाही? दादा तुझ्या नशिबात 2 बायका आहेत. खरंय का नाही? होय. बरं ऐक दादा, तुम्ही सगळे हसलात पण 2 बायका कोणत्या मी नाही सांगत, माझे नाथ महाराज सांगतात. अरे वासना बायको शेजारीन झगडा घाली कुटी दारुण्य तिच्या पायी दादा गरबुड दिसतील. 2 बायका म्हणजे कोणत्याही म्हणजे घरात नांदते ती लक्ष्मी आणि दुसरी म्हणजे माणसाची वासना आहे गाड्यांनो. पण त्या वासनाच्या नादाला कधी लागू नको. अरे ऐका, रावणाची वासना बेकार होती. रावण सीतामाईच्या नादाला लागला ना की सोन्याची लंका बुडवून घेतली. याला एक प्रमाणे वासना उडाळ गाय गड्यांनो, वासना उडाळ गाय. दादा त्या वासनेच्या नादाला लागू नको. दादा जीवनात तू लय पैसा कमावला सदाशिव महाराज, पण आलेला पैसा तुमच्या हातात टिकला नाही. खरंय का नाही? होय. मग सदाशिव महाराज गेलेला पैसा आणायचं काम माझं आहे. आणि 8 वर्षापूर्वी तुमचा लय मोठा किस्सा झाला होता. एवढ्या लोकात सांगतो, हाताकडे बघू द्या दादा. काशी केली वानारशी केली पण तुझ्या मागची साडी गेली नाही दादा. खरंय का नाही? होय. दादा ऐक, 8 वर्षापूर्वी तुझ्या अंगावर रेल्वे गेली, पांडुरंग परमात्म्याची कृपा आहे म्हणून तू वाचला दादा. तू म्हणते कसं काय वाचला? गळ्यात माळ आहे का? खरं सांगा पण. म्हणूनच वाचला, म्हणूनच वाचला.
गळ्यात माळ नाही म्हणूनच वाचला. पण दादा माळ करी धडकू धडकू मारायले असू द्या. गळ्यात माळ नाही म्हणून वाचला, पण पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याच्या वारीमध्ये चालताय, पांडुरंगाची कृपा आहे म्हणून तुम्ही वाचला. ज्या वेळेस तुझ्या अंगावर एलबी गेली त्यावेळेस तू पुलाखाली संडासला बसला होता म्हणून वाचला. खरंय का नाही दादा? आणि जीवनामध्ये गेलेला पैसा आणायचं काम माझं. सगळा पैसा तुम्ही कमवला, पण सगळा पैसा वाईट मार्गाला गेलेला आहे. मग चांगल्या काय मला गेलेला पैसा आणायचं काम माझं. याच्यासाठी थोडासा खर्च करावा लागेल. 500 रुपये काढावं लागेल. काढ पटकन पटकन. 500 रुपये काढावं लागेल. काढ पटकन. पण मोकळ्या मनात देतोय ना दादा. बघा बरं का दादा, दादा देते घेते नरका जाते. तुम्ही काय देणार मी काय घेणार. मग म्हणतात दे 500 वापस. तसं जमत नसते आपल्याला बरं असेल. पण दादा इकडे दाखवा. आता कडे बघून असं सांगितलं तुमच्या 500 एक दिला गेलेला पैसा आणायचं काम आता माझं. राग नाही आपल्यातले आपल्या बरं का. गेलेला पैसा आणायचं काम माझं. हे आता तुमच्या कातर आहे, हे आता तुमच्या वस्तार आहे दादा. खरंय का? वाटीने लोक चालले दादा. एक वाटी घ्यायची, तळवट टाकायचं. 50 रुपयाला दाढी कटी नाही दादा. 50 रुपयाला दाढी कटी नाही. वाटीत जायचं, रस्त्याने बसायचं, इकडून वाढायचं इकडून वाढायचं. जीवनामध्ये पैसाच पैसा. खरंय का दादा? आता असं सांगतो ऐका दादा. 8 महिने झालं सारखं पोटात कुटू दुखतंय. खरंय का नाही? 8 महिने झालं. 500ची भरती करताय का इकडे? बरं ऐका. 8 महिने झालं सारखं पोटात कुटू दुखतंय. खरंय का नाही? ऐका, पोटात दुखायचं एक कारण आहे दादा. मी सांगितलं मगाशी. 8 महिने झालं सारखं पोटात कुटू दुखायलंय. आता लागलाय 9वा महिना. खरंय का नाही? असू नका. कारण ऐका, याचा अर्थ तुम्हाला सांगून जातो दादा. लोक तुम्हाला हसलेत. अर्थाचा अनर्थ कधी नका. पण नाथबाबा भारुडाच्या माध्यमातून सांगतात ऐका रे दादा, मराठी भाषा खूप अवघड आहे आमची. एक वेळेस तुम्हाला इंग्रजी समजेल, एक वेळेस तुम्हाला कोणतीही भाषा समजेल, पण जगाच्या बाजारात कुठेही सगळ्यात अवघड भाषा म्हणजे माझी मराठी भाषा आहे. कारण एका शब्दाचे 2 अर्थ होतात. मी म्हणलं आता लागलाय 9वा महिना. लोक तुम्हाला हसली दादा. याचं कारण आहे ऐका. कारण कानडीने केला मराठी भ्रातर. अरे माझ्या मराठी बोली कौतुकी अमृताहुनी पैजा जिंके. ज्ञानोबा यांनी ज्ञानेश्वरी मध्ये सांगितलंय माझ्या मराठी बोले कौतुके अमृताहुनी पैजा जिंके. अमृतापेक्षा गोड जर असेल तर ती काय माझी मराठी भाषा आहे. एका शब्दाचे 2 अर्थ होतात. मला सांगा महाराज, तुम्हाला पखवाज वाजवता येतो का? नाही येत. बरं मला सांगा, नालायक शब्द चांगला आहे का वाईट आहे? वाईट. नालायक. मी जर तुम्हाला म्हटलं सदाशिव महाराज तुम्ही नालायक आहे, मारताल ना तुम्ही? म्हणजे मारताल हो नालायक. बरं आता नाही मारणार, नंतर दुसऱ्या एखाद्याने म्हणू द्या बरं नालायक. राग येणार आहे का नाही? कारण पण ऐका ना, पण एखादं कोणी म्हणलं तर मी सांगतो ना तुम्ही नालायक आहे का नाही. आता ऐका, नालायक शब्द म्हणजे चांगला पण आहे आणि वाईट पण आहे. तुम्हाला शेती करता येते, शेतीच्या तुम्ही लायक आहे. शेती करता येते, शेतीच्या तुम्ही लायक आहे. तुम्हाला पखवाज वाजवता येतो का? मग तुम्ही कोण आहेत? नालायक. मग आता कळलं ना. म्हणजे पखवाज वाजवायच्या नालायक आहेत, शेती करता येते शेतीच्या मात्र लायक आहे. मी मग तुम्हाला आता सांगितलं आता लागलाय 9वा महिना. त्याचं कारण आहे दादा, तुमच्या पोटात दुखायचं एक कारण तुम्हाला दिवस गेले म्हणून तुमच्यासारखं पोटात कुठं दुखतंय. खरंय का नाही? हो. होय होय होय. बसा खाली दादा. पण ऐका रे दादांनो, तुम्ही हसले असताल, अर्थाचा अनर्थ कधी करू नका. माझे नाथ महाराज सांगतात कोणते दिवस गेले होते. अरे येथून पुढे तुझे बरे होईल, भक्ती सुख दोंद पावेल, थेरा 84 चुकेल. माणसाला नरदेह मिळाला मी मगाशी सांगून गेले. याच देहीकडे देवाचे भजन किंवा देवे दिला देव भजन गुरुमठान तो या झाला फाटा बाधिकेचा अनमोल किमतीचं भगवान परमात्म्याने शिरडी दिलंय. या देहाचं काहीतरी सार्थक करा. 84 लक्ष योनी कोटी कोटी फेरा मंग लागे वारा मनुष्य देहाचा. अरे 84 लक्ष योनीमध्ये असा एकमेव प्राणी दादानो तो म्हणजे माणूस आहे. माणसाला जन्म मिळतो रे. म्हणून आता माझ्याकडे लक्ष द्या. जीवन खूप सुंदर आहे, सुंदर जगा. जगाच्या बाजारामध्ये माणूस म्हणतो माणसासाठी पैसा हे सर्वस्व आहे, पण माणसाला किंमत राहिली नाही रे गड्यानो. अरे नारळाला डोळे पण त्याला कधी बघता येत नाही, सुईला नाक पण तिला श्वास घेता येत नाही, कपाला कान पण त्याला ऐकता येत नाही. देवाने माणसाला सगळं काही दिलंय, पण आजकाल माणसात माणुसकी राहिली नाही. शोकांतिका आहे माझ्या महाराष्ट्राचे. माणसासाठी पैसा हे सर्वस्व झालंय. अरे जगाच्या बाजारात आजकाल असं झालंय, माणसं आम्ही वापरायला शिकलोय आणि पैसा आम्ही जपायला शिकलो. अरे मुळात माणसं ही जपायची असतात आणि पैसा हा वापरायचा असतो रे गड्यानो. जगावरती राज्य करणारा सिकंदर राजा होऊन गेला. त्याने त्याच्या समाजाला सांगितलं ज्या दिवशी मी मरल त्या दिवशी माझे 2 हात तिरडीच्या बाहेर काढा आणि या समाजाला कळू द्या येताना सुद्धा मी रिकामा जाणार आहे.
आणि जाताना सुद्धा मी रिकामा येताना सुद्धा रिकामा आलो, जाताना सुद्धा मी रिकामा जाणार आहे. अरे रावण होता, 80,000 बायका होत्या, 1,00,000 पोरं होते, 1,00,000 नातू होते, 1,00,000 पंत होते. रावण होता, पण रावणाला सुद्धा मारावं लागलं रे गड्यानो. समथिंग इज बेटर दॅन असं सांगणार आयुष्य, त्याला सुद्धा मारावं लागलं. जन्माला आलाय तो प्रत्येकाला मारावं लागणार आहे. जीवन खूप सुंदर आहे, सुंदर जगण्याचा प्रयत्न करा. या वारीने तुम्ही चाललाय, इथं गरीब बघितला नाही, इथं श्रीमंत बघितला नाही. या वारीमध्ये येताना श्रीमंतीचा मास हा घरी ठेवून यायचा असतोय गड्यानो. आणि इथं ऐका, इथं कुणाला म्हटलं जात नाही तू गरीब आणि तू श्रीमंत. इथं एकच शब्द प्रत्येकाच्या तोंडातून निघतो, गरीब असो, लहान असो, मोठा असो, छोटा असो, तो म्हणजे माऊली रे गड्यानो. ज्या आळंदीमध्ये ज्ञानोबारायांनी मधुकरी मागावी आणि तिथल्या लोकांनी त्या काळी त्यांना सेन वाढलं. आज त्याच माऊलीच्या दारामध्ये प्रत्येक जण माऊली म्हणून दादानो कोण उपाशी राहते सांगा ना. हे माझ्या माऊलीची ताकद आहे रे गड्यानो. म्हणून सांगतो जाता जाता, जीवन खूप सुंदर आहे, सुंदर जगा. व्यसनाच्या आहारी कधी जाऊ नका. दारू गंजा मत पिओ यारो, अक्कल गुंग हो जाती है. अरे अपने पल्लू का दाम खर्चा करो, मुंह में मिट्टी गिर जाती है. अरे जाम पर जाम पीने से क्या फायदा, शाम पियोगे तो सुबह उतर जाएगी. एक दिन माऊली ज्ञानोबा तुकाराम के नाम का प्याला पिलो यारो, आपकी जिंदगी सुधर जाएगी, आपकी जिंदगी सुधर जाएगी. चालता बोलता एखादा शब्द कोणाच्या काळजाला लागला असेल तर उदार अंतकरणाने माफ करा. मी मगाशी सांगितलं मावशाव 2 हात दिले 2 कान दिले, याचा कधीतरी विचार करा. मावशाव 2 हात दिलं नसतं तर कसं खाल्लं असतं. मी म्हटलं मिस्त्रीवाल्या बायाने कशी मिस्त्री घातली असती, हात दिलं नसतं तर एखाद्या बाईने तलप पोडी तिथंच तव्याला दात घासलं असतं. पण ऐका मावशाव, देवाने नाक दिलंय तर दिलंय. महाराज हे नाक असं सरळ दिले. मला सांगा महिला मंडळ, हे नाक जर देवाने उलट दिलं असतं तर महिला मंडळ कुठं गेलं असतं मगाशा पावसाचं पाणी. शासनाला लिहायची पण गरज पडली नसती, पाणी अडवा पाणी जिरवा. नाही आपण किती चिकन तिथं उलट्या नाकाचं. अनमोल किमतीचं भगवान परमात्म्याने शरीर दिलं. ज्याला हात नाही त्याला विचारा हाताची किंमत, ज्याला पाय नाही त्याला विचारा पायाची किंमत. जीवन खूप सुंदर आहे, सुंदर जगत चला. झालेली सेवा कार्यक्रम खूप मोठा असतो, सप्ताह असो आणि भारुड म्हटलं की सांप्रदायिक पद्धतीने असावं रे गड्यानो. म्हणून आळंदी या ठिकाणी राहत असताना जोग महाराज वारीकरी शिक्षण मध्ये संस्थेमध्ये शिक्षण घेत असताना जी काही देवानी कला दिली ती कला मी तुमच्या पुढे सादर केली. MBA BSc करत असताना काहीतरी देवानी कला दिली, कला मी तुमच्या पुढे सादर केली. आणि झालेली सेवा सर्वांच्या चरणावर साष्टांग प्रणिपात करतो. सर्वांनी 2 आपोआपले हात वरती करा. 2 मिनिटं मावशी बसा. ज्या पंढरपूरला चालला त्या देवाचं भजन आगल का भारी, हात वरती करा. हात आगल का भारी, पंढरीची यात्रा न्यारी. बाय बाय कर दिला कात, बाय बाय कर दिला कात. अन पंढरीच्या पांडुरंगाचं पाहूया ठिकाण, पंढरीच्या पांडुरंगाचं पाहूया ठिकाण, पंढरीच्या पांडुरंगाचं पाहूया ठिकाण, पंढरीच्या पांडुरंगाचं पाहूया ठिकाण. लई गबारी यात्रा न्यारी कर दिला कात, लई गबारी यात्रा न्यारी कर दिला कात. आळंदीच्या पनोबाचं पाहूया ठिकाण, आळंदीच्या पांडुरंगाचं पाहूया ठिकाण, आळंदीच्या पांडुरंगाचं पाहूया ठिकाण. आणि ऐका, जाता जाता लोक म्हणतात आजकाल चप्पल चोरीला गेली की 7.5 जाती. अंधश्रद्धा बरं का महाराज. जाता जाता सांगतो, चप्पल चोरीला गेल्यावर 7.5 नाही जात, चप्पल चोरीला गेल्यावर 350 काम लागतंय. म्हणून जाताना कुणी आपापल्या दिंडीतल्या चपला राहू द्या, बाहेरच्या चपला कुणी नेऊ नका, तर लय जाग्या होतंय असं. आणि झालेली सेवा पुन्हा एकदा, एखादा शब्द कोणाच्या काळजाला वेडा वाकडा लागला असेल तुमचं लेकरू म्हणून माफ करा. मज पामर आहे काय थोरपण, पायाची आव्हान पायीच बरी, किंवा बोलिले लेकुरे वेडी वाकुडे उत्तरे करा क्षमा अपराध तुम्ही सिद्ध. आज या दिंडीमध्ये हरिभक्तपरायण दत्त महाराज जगदाळे यांच्या अग्रस्तू कार्यक्रम करण्याचा प्रयत्न केला. वाटलं नव्हतं एवढं लोक जमतील, म्हटलं कसं व्हायचं, पण सर्व ठिकाणी या ठिकाणी उपस्थित असला. सर्वांच्या चरणाला साष्टांग प्रणिपात करतो आणि झालेली सेवा याच ठिकाणी समर्पित करतो. हॅलो, आज सासवड या ठिकाणी आपल्या दिंडीमध्ये लोणंद या ठिकाणी आपल्या दिंडीमध्ये महादेव महाराज पुळसकर यांनी भारुडकर यांनी चांगलं भारुडाची कला आपल्याला दाखवली. अशीच त्यांनी दरवर्षी येऊन येथे सेवा करावी म्हणून मी रेवण महाराजांना अशी विनंती करतो की त्यांचा शिरपळ देऊन त्यांनी सत्कार करावा. तसेच त्यांना साथ करणारे लाला महाराज बुळदरकर यांचा सत्कार गणेश महाराज क्षीरसागर करतील.
नाही दोन आहेत ना टाळ्या वाजवा एक बार. पुंडलिका वरदारी